आपल्या हक्काचा चॅनल साहित्य पंढरी। हरिभक्त पारायण वैष्णवी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन। कशासाठी शरण जायचं याची 4 कारण। भगवंताला शरण जाण्याचं पहिलं कारण, आपल्याला जो हा 3.5 हाताचा नरदेह प्राप्त झालाय ना, तो दुर्लभ आहे, सहजासहजी प्राप्त होत नाही। दुर्लभम मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम। हा सहजासहजी प्राप्त होत नाही, हा दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे।
मनुष्य देह दुर्लभ दाना मनुष्य देह दुर्लभ दाना अरे देह दुर्लभ दाना मनुष्य देह दुर्लभ दाना वर्षाची गाना वर्षाची नरदेह दुर्लभ दानांनी किती वर्षाची? 100 वर्षाची गणना. 100 म्हणजे 100 वर्षाने आपल्याला आयुष्य दिले भगवंताने. 100 वर्षाचं आयुष्य दिले. त्यात मध्ये दुःख यातना, त्यामध्ये सुद्धा दुःख आहे, यातना आहे एवढे. म्हणजे ही 100 वर्ष आयुष्य आपण आनंदाने जगतो का? तर नाही. हेच आपल्याला नरदेह प्राप्त झालाय. या नरदेहाला प्राप्त हा आपल्याला जो काही देह भेटलाय, या देहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. कारण याच देहाला आल्यानंतर त्या भगवंताची भक्ती करता येते. याच देही खडे देवाचे भजन आणि काही नाही कोटे. याच देहाला आल्यानंतर त्या भगवंताचं कीर्तन करता येते, त्या भगवंताचं भजन करता येते. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटा बाधिकेचा. देवाने आपल्याला हा जो देह दिलाय तो भजन करण्यासाठी दिलेला आहे, कीर्तन करण्यासाठी दिलेला आहे. आपल्याला फक्त काही माहिती असतं, ओनली भजन करायला माहिती नसतं. हा जो दुर्लभ आपल्याला नरदेह प्राप्त झालाय, म्हणून तुम्ही देवाला शरण जा. शरण जाण्याचं पहिलं कारण समजलं. आता शरण जाण्याचं दुसरं कारण, शरण का जायचं याचं दुसरं कारण. जो हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय तो कधी जाईल याची गॅरंटी नाही. आता माणूस आहे, उद्या असेल की नसेल कोण सांगू शकतो? इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रत्येकाची जन्मतारीख माहिती आहे ना? इथं असं कोण आहे? पाठीमागं आवाज येतोय ना माझा? महिला मंडळ झोपला की काय? येतोय ना? असं इथं कोण बसले ज्याला मृत्यूची तारीख माहिती आहे का? कोण असं ज्याला आपल्या मृत्यूची तारीख माहित आहे असं इथं कोण आहे का? कोणीही नाही. आपण जन्माला म्हणजे मरण आहे सगळ्यांना माहिती आहे, पण नाशवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह आहे तो नाशवंत आहे, तो एक ना एक दिवस निघून जाणार आहे. असं इथं कोणी नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. उपजे ते नासे नासे ते पुनरती दिसे हे घडीवायंत्र जैसे परिभ्रमण घडीवायंत्र असं चालूच राहतं. आजा मेला पंजा मेला बाप पुरुषा गेला देखत हात पंगडून तोही तैसा झाला. इथं कोणी राहत नाही. माणूस आत्ता आहे, उद्या असेल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. म्हणून हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालाय हा कधीच येईल याची गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा. शरण जाण्याचं तिसरं कारण, शरण जाण्याचं तिसरं कारण, याच देहाला आल्यानंतर मोक्ष प्राप्त करता येतो. कारण हा देह सहजासहजी प्राप्त होत अजिबात नाही. 83,99,999 फेरे घेतल्यानंतर 84 लाखावा जो मिळतो ना तो हा मनुष्य देह. जर कोणी सांगितलं आपल्याला की कुत्र्याचा आवाज काढ, माणसांना काढता येतो. कोणी सांगितलं मांजराचा आवाज काढ तरी काढता येतो. कारण मनुष्याने हे सगळे जन्म घेतलेले असतात. म्हणजे 83,99,999 फेरे घेतल्यानंतर जो 84 लाखावा मिळतो तो म्हणजे मनुष्य. चुकलिया बर्मा फेरा
चौऱ्याऐंशीचा याच देहाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तुम्ही देवाला शरण जा. शरण जाण्याचं पहिलं कारण काय सांगितलं? हा नरदेह दुर्लभ आहे म्हणून तुम्ही देवाला शरण जा. दुसरं कारण, कधी जाईल याची गॅरंटी नाही म्हणून तुम्ही देवाला शरण जा. तिसरं कारण, याच देहाला नंतर मोक्ष प्राप्त करता येतो म्हणून तुम्ही देवाला शरण जा. आणि चौथं कारण, टाळकरी मंडळी कोणी उत्तर द्यायचं नाही, मृदंगमणी उत्तर द्यायचं नाही, श्रोते मंडळी उत्तर द्या. आपल्या शरीरामध्ये असा कोणता अवयव आहे जो सर्व इंद्रियांना आपल्या म्हणण्याप्रमाणे चालवतो आणि तो दिसत पण नाही? मेंदू कुठे तुम्हाला माहिती आहे का? मेंदू दिसतो, तो कुठे ते पण माहितीये. असं कोणता आहे तो दिसत पण नाही, कुठे ते पण माहिती नाही. मन आता सगळ्या इंद्रियांना चालवत असतो. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. जे मन आहे इंद्रियांचा राजा आहे, त्याची सर्व भावे पूजा म्हणजे सर्व इंद्रिय त्या मनाचं ऐकतात, तसंच करतात. इंद्रियांचा राजा आहे, त्याची सर्व भावे पूजा होते. परंतु हे जे मन आहे ना, ते वाईट गोष्टीच्या पाठीमागून पळत असतं. आज इथं कीर्तन चालू आहे, समजा आता आमच्या गावची यात्रा उद्या परवा आहे, आमच्या गावात उद्या ऑर्केस्ट्रा आहे, तो आजच असता, तर इथली निम्मी माणसं कुठे गेली असती? कुठे गेली असती? ऑर्केस्ट्रा बघायला. कीर्तनाला कोण थांबलं असतं का? ही लेकरं पुढे दिसत आहेत, ती कीर्तनाला थांबली असते का हो? एक पण बघायला भेटलं नसतं इथं, सगळे गेले असते ऑर्केस्ट्रा बघायला. म्हणजे मन काय करतं? वाईट गोष्टीच्या पाठीमागून हे पळत सुटतं, चांगल्या गोष्टीकडे येत नाही. मन वढार वढार बाती कांदल रे, मन वढार वढार बाती कांदल रे, किती हाताला हाताला बिना एकच खावला, बिना एकच खावला. सिरियल मध्ये खूप वेळ जातो किंवा मोबाईल मध्ये रील्स बघण्यामध्ये खूप वेळ जातोय. आता त्या बघायच्या बंद करायच्या. कितीही ठरवलं बंद करायचं तरी बंद होतं का? पुरुषांचं तर नवीन निघालं ते युट्यूबला चांडळ चौकट. बाळासाहेब म्हणजे ते जर बघायचं नाही असं ठरवलं तर शांत बसतात का? तीच गोष्ट कलाने त्या मनाला कितीही बाजूला करायचा आपण प्रयत्न केला, कितीही चांगल्या गोष्टीकडे न्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते पिकावरच पुन्हा येतं. हायब्रिड वर कणसांवर पाखरू बसतं, ते पाखरू आपण हाणतो. शेतकरी माणूस काय करतो? त्या पाखराला हाणतो, परंतु ते पाखरू पुन्हा हाणल्यानंतर पुन्हा तिथे येतं की नाही येतो? पुन्हा त्या पिकावरच येतं. तसं हे जे मन आहे, आपण वाईट गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे आणलं तरी सुद्धा ते पुन्हा वाईट गोष्टीकडे जातच. असं हे मन आहे. म्हणजे मन कसं आहे हो? चंचल आहे. तुका म्हणे मन चंचल शरण जाण्याची 4 कारणं सांगितली. पहिले कारण, हा नरदेह दुर्लभ आहे म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा की नको? महिला मंडळ जायचं की नाही जायचं? जायचं. हा नरदेह दुर्लभ आहे म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा. हा
कधी जाईल याची गॅरंटी नाही, म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा. याच देहाला नंतर मोक्ष प्राप्त करता येतो, म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा. आणि हे जे मन आहे त्याला तुम्हाला जर स्थिर करायचं असेल तर तुम्ही भगवंताला शरण जा. शरण जा, शरण जा, शरण जा. अर्धा तास झालं मी सांगते तुम्हाला शरण जा, शरण जा, शरण जा. समाचरणात सांगतात देवास अंतःकरणामध्ये भाव ठेवून मी त्या भगवंताला शरण जा. भाऊ कोणता भाऊ? सख्खा भाऊ, चुलत भाऊ, माऊस भाऊ, आत्ते भाऊ, मामे भाऊ, मांडलेला भाऊ, दूरचा लांबचा भाऊ, कोणता भाऊ? कोणता भाऊ? अंतःकरणामधील भाऊ. तो कसा हवा? शुद्ध हवा. शुद्ध ज्याचा भाव झाला देव दूर नाही त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही. शबरी माता, शबरी माता लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत तिने प्रभू रामचंद्रांची भक्ती केली. आणि ही भक्ती पाहून प्रभू रामचंद्रांना त्या शबरी मातेच्या कुटीत यावं लागलं आणि तिला दर्शन द्यावं लागलं. अहो एवढंच नाही, त्या शबरी मातेची उष्टी बोरे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. ती बोरे, उष्टी बोरे खात असताना प्रभू रामचंद्रांनी हा विचार नाही केला ही बोरे उष्टी आहेत. त्यांनी हा विचार केला ज्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भाव कसा आहे? शुद्ध आहे. भाव शुद्ध पाहिजे. सुदाम्यासारखा, सुदाम्याने मुठभर पोहे भगवंताला घेऊन गेला होता, परंतु त्या मुठभर पोह्याच्या बदल्यात भगवंताने गाव सोन्याचा केला. फक्त मुठभर पोहेच्या बदल्यात तेव्हा भगवंताने काय बघितलं? अंतःकरणामधील भाव. तो भाव शुद्ध पाहिजे. भगवंताला अजून दुसरं काही नको असतं. तो अंतःकरणामध्ये भाव शुद्ध ठेवून त्या भगवंताला जर शरण गेला तर तो भगवंत तुम्हाला या भव नदीतून ऐल तीरावरून पैल तीराकडे घेऊन जाणार आहे. त्यासाठी काय हवा? भाव शुद्ध हवा. मग ही भव नदी म्हणजे नेमकं काय हो? तर ही भव नदी म्हणजे हा संसार आहे. आणि हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार दुःखाचा
कशाची काळजी लागलीये? डब्याची. सकाळी लवकर उठायची. म्हणजे या संसारामध्ये जी काळजी कधीही संपत नाही. हा दुःख वातावडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. इथं सुखाचा विचारच कुठं नाही. संसार दुःख मुळ चोहीकड इंगड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. जशी आज चतुर्थी आहे तशी देहू गावामध्ये काही ब्राह्मण संकष्टी साजरी करत होते. गणपतीची संकष्टी साजरी करत होते. आणि ती संकष्टी साजरी करत असताना देहू गावचे तुकोप्पार, त्या तुकोप्पाऱ्यांना सर्व ब्राह्मणांनी जेवणाकरिता बोलवले. जेवायला बोलवले आणि तुकोबारा तिथं गेले. परंतु ब्राह्मणांनी त्या तुकोबारांना तिथं बोलवलं होतं ते तुकोबारायांचा अपमान करण्यासाठी. कारण तुकोबारा हे विष्णू भक्त आहेत, विठ्ठल भक्त आहेत, गणपतीचे भक्त नाहीत. त्यामुळे ते गणपतीला बोलवू शकणार नाहीत असं ब्राह्मणांना म्हटलं. म्हणून त्यांनी तुकोबारांना बोलवून घेतलं फक्त आणि फक्त त्यांचा अपमान करण्यासाठी. तुकोबारांना जेवायला बोलवलं. तुकोबारा आले, जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर त्यांच्या शेजारी एक ताट वाढलं, एक ताट ठेवलं आणि तुकोबारांनी प्रश्न केला की हे ताट कोणासाठी? तेव्हा ते ब्राह्मण म्हटले हे ताट गणपती बाप्पासाठी आहे, तुम्ही त्या गणपती बाप्पाला जेवायला बोलवा. तेव्हा तुकोबाराय म्हटले या ताटामध्ये तुम्ही मोदक वाढा. सर्व ब्राह्मणांनी घरातून मोदक आणले त्या ताटामध्ये वाढले आणि पुन्हा तुकोबारांनी हात जोडले आणि गणपती बाप्पाला विनंती केली जेवण्यासाठी. तिथं गणपती बाप्पा जेवायला आले. ते गणपती बाप्पा फक्त आणि फक्त तुकोबारांना दिसत होते, बाकी कोणालाही ते दिसत नव्हते. सगळ्यांना दिसत होतं, सर्व ब्राह्मणांना दिसत होतं की ताटातले मोदक संपताय. परंतु गणपती बाप्पा कोणालाही दिसत नव्हते. मोदक संपले की तुकोबाराय म्हणायचे अजून मोदक आणा, अजून मोदक आणा. असं म्हणता म्हणता घरातील सर्व जे मोदक होते ते सगळे मोदक संपले आणि सर्व ब्राह्मणांना कळून चुकलं की तुकोबारायांचा आपण अपमान करायला नाही पाहिजे होता. त्यांनी गणपती बाप्पाला बोलवून घेतलं. गणपती बाप्पा ब्राह्मणांना दिसत होते का? दिसत नव्हते, परंतु मोदक संपत होते. गणपती बाप्पा आले जेवायला बसले, मोदक संपतायत. हे ब्राह्मणांना दिसत होतं, परंतु गणपती बाप्पा आले ते दिसत नव्हतं. तेव्हा सर्व ब्राह्मणांनी तुकोबारायांना सांगितलं की आम्ही तुम्हाला इथं बोलवलं होतं ते फक्त आणि फक्त तुमचा अपमान करण्यासाठी. आम्हाला वाटलं तुम्ही विष्णू भक्त आहात, विठ्ठल भक्त आहात, म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाला बोलवू शकणार नाही, म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवलं होतं. तेव्हा तुकोबारांनी सांगितलं तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या तुकोबाराय म्हटले विठ्ठल आणि गणपती हे वेगवेगळे नाहीये, ते एकच आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आधी आपल्या मनाला हातामध्ये घेतलं पाहिजे. आधी मन घे हाती तोची गणराज गणपती. Kumar
गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला मी जशी माझ्या जनाबाईनं हाक मारली तसा जगाचा बाप पांडुरंग धावत आला आणि त्या खुंट्याला एका हातानं माझ्या जनाबाईनं पकडावं आणि एका हातानं माझ्या पांडुरंगानं पकडावं. तो खुंटा किती नशिबवान असेल, त्या खुंट्याला पांडुरंगाचा हात लागला. तो खुंटा किती नशिबवान असेल. आणि जशी हाक जनाबाईनं मारली तसा पांडुरंग धावत आला. त्याच्याजवळ काय आहे? करुणा आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जया, अनंत ज्याचा कधी अंतच होत नाही. तो कोण? अनंत ज्याचा अंत होत नाही तो अनंत. अनंत हे नाम जया. एकदा विठ्ठला विठ्ठला यशोदी माता घरामध्ये असताना तिचा कृष्ण हा अंगणामध्ये खेळत होता आणि खेळत असताना त्याने माती उचलली आणि तिच्या मुखामध्ये टाकली. ती मुखामध्ये टाकण्याची काही माती होती ती पाहिली बळीराम दादाने. आणि तेव्हा बळीराम दादाने घरी जाऊन यशोदी मातेला सांगितलं, यशोदी माता कृष्णाने माती खाल्ली. आणि तेव्हा कृष्णाने काय खाल्ली? माती खाल्ली. कृष्ण म्हणतो, आई ग आई नाही खाली म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलितो, बळीराम दादा खोट बोलितो. उगाच आड घेतो माझ्यावरी. ए आई नाही खाली म्या माती. आई अगं मी माती खाली नाही गाई. हा बळीराम दादा खोट बोलते, उगाच माझ्यावर आड घेतो. मी आई माती खाली नाही गाई. तेव्हा यशोदा माता म्हणते आ कर. आणि जेव्हा यशोदा माता आ करते तेव्हा तिला काय दिसतं? पुराणातील गोष्टी सांगणं आता बंद करा. याचा तुम्हाला स्वतःला अनुभव आहे का? तेव्हा तुकोबा याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या साक्षी आले
शेवटच्या चरणात जाऊन सांगतात की तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रकट विठला विठला